नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि समृद्ध विषयाचा अभ्यास करणार आहोत. तो म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाच्या महान परंपरेतले उपनिषद. हे ग्रंथ तुम्हाला फक्त आध्यात्मिक मार्ग दाखवत नाहीत, तर जीवनाच्या खऱ्या अर्थाचा शोध घेण्यासाठी प्रेरित करतात. आज आपण उपनिषद या शब्दाचा अर्थ, त्याची रचना आणि त्यांचे महत्त्व समजून घेणार आहोत. त्यांच्या विविध पद्धतीबद्दल जाणून घेतल्याने तुम्हाला भारतीय तत्त्वज्ञानातील उपनिषदांचे स्थान स्पष्ट होईल. तसेच उपनिषदांमधील ब्रह्म, आत्मा आणि मोक्ष या विचारांवर चर्चा करताना तुम्ही त्यांचे महत्त्व ओळखू शकाल. उपनिषदांमधील कर्म आणि नैतिकतेच्या तत्त्वांचा आपल्या वैयक्तिक जीवनात आणि आधुनिक काळात कसा उपयोग करता येईल याचा तुम्ही विचार करू शकाल. चला तर या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया आणि पाहूया उपनिषदांमध्ये काय काय दडलेले आहे. तुम्हाला माहिती आहे का, उपनिषद हे भारतीय तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाचे आणि आदरणीय ग्रंथ आहेत. या ग्रंथांना वेदांत म्हणजे वेदांचा शेवटचा भाग असेही म्हणतात. उपनिषदांमध्ये जीवन, आत्मा, ब्रह्म आणि अंतिम सत्याचा शोध घेणारे गहन विचार सापडतात. तुम्हाला इथे तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक विचारधारा अनुभवायला मिळेल, ज्यामुळे हे ग्रंथ भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया मानले जातात. सर्वप्रथम आपण उपनिषद या शब्दाचा अर्थ आणि परिभाषा समजून घेऊया. उपनिषद हा शब्द उप म्हणजे जवळ, नि म्हणजे खाली आणि सद म्हणजे बसणे यापासून बनलेला आहे. या शब्दाचा अर्थ गुरूंच्या जवळ बसून ज्ञान प्राप्त करणे असा होतो. प्राचीन काळात विद्यार्थी गुरूकडून आत्म, ब्रह्म आणि जीवनाचे अंतिम सत्य समजून घेत असत. यामध्ये मी कोण आहे आणि माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे यासारख्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. उपनिषद आजही आपल्याला जीवन समजून घेण्यासाठी प्रेरित करणारे आहे. तुम्हाला माहीत आहे का, उपनिषदांची रचना इसवी सन पूर्व 800 ते इसवी सन पूर्व 200च्या दरम्यान झाली. मात्र काही उपनिषद यापेक्षाही प्राचीन काळातील असावीत. हे ग्रंथ वेदांच्या आरण्यके आणि ब्राह्मणके भागांशी जोडलेले आहेत. मुख्य उपनिषदांमध्ये छांदोग्य, तैत्तरीय, ऐतरेय, ईश, कठ, बृहदारण्यक, मुंडक, मांडुक्य आणि कंठोपनिषद यांचा समावेश आहे. यांचे लेखक अज्ञात असले तरी त्यांचे विचार हजारो वर्ष मौखिक परंपरेतून जपले गेले आहेत. या उपनिषदांचे विचार आजही आपल्याला आत्मचिंतन आणि जीवनाचे गूढ समजून घेण्यासाठी मार्गदर्शन करतात. म्हणून त्यांचा अभ्यास हा फक्त ग्रंथापुरता मर्यादित न राहता जीवन समजून घेण्याचा एक सुंदर मार्ग दाखविणारा आहे. उपनिषदांमध्ये अनेक प्रकारचे विचार आणि संकल्पना मांडल्या गेल्या आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम आहे ब्रह्म. ब्रह्म म्हणजे अंतिम सत्य. हे सृष्टीतील सर्व गोष्टींचे मूळ स्रोत आहे. ब्रह्म अनंत, निर्गुण आणि संपूर्ण सृष्टीचा आत्मा आहे. तो प्रत्येक वस्तूमध्ये असूनही त्या पलीकडेही आहे. छांदोग्य उपनिषदमधील तत्वमसी या वाक्याचा अर्थ असा आहे की आपला आत्मा आणि ब्रह्म हे एकच आहे. मात्र आपल्यातील अज्ञान म्हणजेच अविद्या यामुळे हे कळत नाही. आपली खरी ओळख समजून घेण्यासाठी आत्मचिंतन आणि योग्य ज्ञान आवश्यक आहे. उपनिषद आपल्याला शिकवितात की प्रत्येक जीवात्मा हा ब्रह्माचाच एक भाग आहे आणि हे सत्य जाणून घेण्यासाठी अज्ञान दूर करणे सर्वात महत्त्वाचे आहे. आता आपल्यासमोर एक प्रश्न येईल, त्याचे उत्तर द्या. उपनिषदानुसार आत्मा आणि ब्रह्म यांचे नाते काय आहे? पर्याय ए, आत्मा हा ब्रह्माहून श्रेष्ठ आहे. पर्याय बी, आत्मा आणि ब्रह्म वेगळे आहेत. पर्याय सी, आत्मा आणि ब्रह्म हे एकच आहेत. की पर्याय डी, आत्मा हा ब्रह्माचा सेवक आहे. बरोबर उत्तर आहे सी. आत्मा आणि ब्रह्म
हे एकच आहेत. उपनिषदांमध्ये शिकवले जाते की व्यक्तिगत आत्मा आणि विश्वातील अंतिम सत्य ब्रह्म हे तत्वतः एकच आहेत. फक्त अज्ञानामुळे व्यक्तीला ते कळत नाही. म्हणजेच आत्मा ब्रह्माहून श्रेष्ठ, वेगळे किंवा ब्रह्माचे सेवक नाही. दुसरी संकल्पना आहे आत्मा. उपनिषदांमध्ये आत्मा व्यक्तीचे स्वरूप आहे, जो शरीर, मन आणि बुद्धी यापासून वेगळा आणि अविनाशी आहे. उपनिषदांचे अंतिम ध्येय म्हणजे आत्म्याचे ब्रह्माशी तादात्म्य जाणून संसारातून मुक्ती मिळविणे. मुंडक उपनिषदामध्ये 2 पक्ष्यांची गोष्ट आली आहे, ज्यात एक पक्षी फळ खातो आणि दुसरा शांतपणे निरीक्षण करतो. हे आत्मा आणि ब्रह्माचे तादात्म्य दर्शविते. छांदोग्य उपनिषदमध्ये श्वेतकेतू आणि त्याचे वडील उद्दालक यांचा संवाद आहे, जो आत्मा आणि ब्रह्मज्ञान समजावून सांगतो. जरा विचार करा, आपण काय शिकत आहोत आणि आत्मा आणि ब्रह्म यांचा संबंध कसा समजून घेऊ शकतो. पुढील संकल्पना म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजेच संसारातून मुक्ती. उपनिषदांचे अंतिम ध्येय मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती. हे सत्कर्म आणि आत्मज्ञान यामुळे मिळते. मोक्ष म्हणजे स्वर्ग नाही, तर एकात्मतेचा अनुभव आणि अज्ञानाचा नाश होणे. यात आत्मा आणि ब्रह्माचे एकरूप होणे आहे. मोक्ष म्हणजे आपल्या आतली गूढता समजून एकत्वाचा अनुभव घेणे. आता आपण विद्या आणि अविद्या ह्या संकल्पना समजून घेणार आहोत. उपनिषदांमध्ये अविद्या म्हणजे आत्म्याची खरी ओळख न कळणे आणि विद्या म्हणजे आत्मा आणि ब्रह्म यांची एकता समजून मोक्ष प्राप्त करणे. हे ज्ञान बौद्धिक न राहता अनुभवात्मक आहे, जे ज्ञान आणि आत्मचिंतनाद्वारे मिळवता येते. मग आपले ज्ञान फक्त वाचलेले असे पुस्तकी असावे की जे वाचतो त्याचा अनुभव पण घेणे ही महत्त्वाचे आहे. पुढे आपण ध्यान आणि आत्मचिंतन काय आहे ते बघूया. उपनिषदांमध्ये ध्यान आणि आत्मचिंतन हे महत्त्वाचे साधन मानले आहेत. ध्यानामुळे व्यक्ती बाह्य गोंधळापासून दूर जाऊन आत्मज्ञान मिळवितो. मांडुक्य उपनिषदमध्ये चेतनेच्या 4 अवस्थांचे वर्णन आहे. आत्मचिंतनाद्वारे व्यक्ती मी कोण आहे आणि जीवनाचा उद्देश काय आहे असे प्रश्न विचारून आत्मा आणि ब्रह्म यांचे नाते समजून घेतो. तुम्ही स्वतःला कधी हे प्रश्न विचारले आहेत का? उपनिषदांमध्ये कर्म आणि नैतिकतेवर देखील विचार केला आहे. कर्म म्हणजे प्रत्येक कृतीचे परिणाम, जो व्यक्तीला संसाराच्या चक्रात अडकवतो. कर्माचे बंधन मोडण्यासाठी निरपेक्षतेने आणि धर्माने जीवन जगणे आवश्यक आहे. सत्य, अहिंसा, संयम आणि दान या गुणांना उपनिषदांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. तुम्ही या गुणांचा आपल्या जीवनात वापर करता की नाही? उपनिषदांमध्ये दिलेली शिकवण आजच्या जीवनात खूप महत्त्वाची आहे. ती आपल्याला शांती, संतुलन आणि ज्ञानाचे महत्त्व शिकविते. ध्यान, योग आणि आत्मचिंतनामुळे मानसिक ताण कमी होतो. सत्य, अहिंसा आणि दान यापासून संतुलित जीवन मिळविता येते. ब्रह्म आणि आत्मा यांचे एकत्व आणि विविधतेचा आदर ही उपनिषदांची खरी शिकवण आहे. ती आपल्याला प्रेम आणि सहिष्णुता देखील शिकविते. उपनिषदांचा विचार आजच्या जीवनात अंमलात आणून आपण अधिक श्रेष्ठ जीवन जगू शकतो. या भागात आपण उपनिषदांचा अर्थ, त्यांचे तत्वज्ञान आणि ऐतिहासिक महत्त्व समजून घेतले. आत्मा, ब्रह्म आणि मोक्ष यासारख्या मूळ संकल्पनांवर विचार करताना आपल्याला उपनिषदांनी कर्मकांडापासून तत्वज्ञानाकडे कसे जावे हा मार्ग दाखविला आहे. धन्यवाद.